पांडू मला पास झाला का? पासच झाला असेल पण मला खूप ताजतवानं वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय. सगळाच थकवा निघून गेला. विठुरा हे सगळं तूच करतोयस ना रे? वहिनी मठात निघाला होतात का? म्हणजे मीही आलो असतो. तुम्ही तिथे येऊन काय करणार? सखूची ओटी भरायची आहे का? की सोंगट्या खेळणार त्या भैरू बरोबर? हो तुम्हाला मदत व्हावी म्हणून बोलतायत हे. काकू अगं आपण एकमेकांना नव्याने ओळखतोय का? मदतीच्या नावाखाली काकांनी आतापर्यंत इतके मोठे मोठे खड्डे खणलेत की ते बुजवायला माझ्या रमाईला नक्की 9 आलेत. आणि बाबाजींच्या पुढ्यात सगळं लख उघड पडतं. त्या आरपार बघतात आणि त्यांना कळतं कोण मनापासून नमस्कार करतंय आणि कोण जुलमाचा राम राम करतंय. या घरात मी आणि माझी मुलं सोडल्यास बाकी सगळे करायचं म्हणून करतात. नाही वहिनी म्हणजे काय की आम्हाला भीती वाटते ना म्हणून आम्ही दोघे जरा लांबच राहतो. पण ते आपल्या घराचे तारणहार आहेत याविषयी आमच्या दोघांच्या मनात अजिबात शंका नाही. हो का? मग आता माझ्या बरोबर येऊन स्वतःच्या डोळ्यांनी खातर करून घ्यायची का? की सखूला धीर द्यायचा आहे? भाऊजी सखूच्या बाबतीत राहूच दे. मला तुमची मदत लागली ना तर मी स्वतःहून मागून घेईन. फक्त मी जे काही सांगितलं ना ते ध्यानात ठेवा. दिगू विनू किंवा कुणालाही सखू मठात आहे हे कळता कामा नये. अहो तेवढं आम्हाला कळतं. आम्ही कशाला कोणाला सांगायला जातोय? हो का? बर मग गग्गीने विचारलं सखू कुठे आहे तर काय सांगाल? अगं काकू बोल काय म्हणत होतीस? माहेरी गेले ती. अगं दिगू 3-4 दिवस वसुलीसाठी गेलाय ना म्हणून रमाईनं मुद्दामून सखूला माहेरी पाठवलीये. अगं 3-4 दिवस आई आजी जवळ राहील ना ती म्हणून पाठवलीये. चला येते मी. रातभर झोपली नसणार. पारगळ पटली असणार. आता कशी चड्डीशी माझ्या बोलण्यात येते की नाही बघायचं. बाबाजी नमस्कार करते. बाबाजी माझ्या सुनेने तुम्हाला त्रास दिला मी क्षमा मागते तुमची. त्रास आणि मला उलट तिलाच कळलं असेल काय ते. रातभर झोपू नाही दिलेलं तिला. फुल पार कोमेजून गेला असणार. सुकला असणार पार. आता मागच्या याला आलती तवा पार ताजी तवानी होती. आम्हाला मंत्रवता नव्हतं आलं तेव्हा तिला. बरं आता तसं नाही होणार. रातभर जागून फार शिंगली असेल ती. किती बी फडफड केली तरी आमच्या मुठीतून सुटू नाही शकणार ती. नाही सखूनी आज आमच्या पायाशी लोळण घेतली तर नाव नाही सांगणार. जय जिंगरोबा. तू इथंच थांब नाही तर तुझा आधार दिसला म्हणून दुगदुगी वाढल तिची. बघतो मी.
काय रे झोपली नव्हती नाही? नाही बाबाजी, नाही रातभर तिला झोपच दिला नाही. फार तळमळ होती बघा रातभर. ए पोरी, हे बघ, याच्याकडे बघ. डोसक्यात अजिबात दुसरा कोणता विचार आणायचा नाही. मी सांगतो तेवढंच करायचं. जय झिंगरोबा. झिंगरोबा, झिंगरोबा, तू झिंगरोबाच्या पवित्र स्थानी आलीये. झिंगरोबाला स्वतः तू समर्पित होतीयेस. शरण आलीयस तू झिंगरोबाला. जय झिंगरोबा. यो बघ झिंगरोबा, बघ झिंगरोबा. नागोजी, नागोजी, नागोजी म्हणायचं. इथं नागोजीकडे आलीये तू. नागोजीला समर्पित होतीयेस, त्याच्या चरणी लीन होतीयेस. डोळ्यात बघ आमच्या. आम्हीचो तुझे त्राता, मोक्षदाता, तुझे गुरु. डोळ्यात बघ आमच्या, डोळ्यात बघ. बघ इथं. विठुरायाच तो. झिंगरोबा आहे तो. झिंगरोबा आपला तारणहार आहे तो. नीट बघ त्याच्या गळ्यात, बघ गळ्यात काय आहे त्याच्या गळ्यात. तुळशी माळ, सावळ रूप. विठुराया, 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 विठुराया.